राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित केला असून त्यापैकी तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी हा फक्त कोल्हापूर विमानतळासाठी दिला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय, ज्यामुळे आता विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती येणार असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। त्यामुळे आता पाहूयात की या कामांतर्गत नेमकं काय काय बदल यामध्ये केला जाणार आहे आणि ज्यामुळे प्रवाशांना किंवा नागरिकांना याचा कशा प्रकारे लाभ होणार आहे। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यातील विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनानं चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल 423 कोटी 3 लाख रुपयांची मोठी तरतूद केली आहे आणि यातील मोठा हिस्सा आता कोल्हापूरच्या विकासासाठी वापरला जाणार आहे। तर 423 कोटी 3 लाखांपैकी 253 कोटी 82 लाख रुपये यापूर्वीच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग करण्यात आले होते। तर उर्वरित 169 कोटी 21 लाख रुपयांचा निधी 24 मार्चच्या अध्यादेशानुसार कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला। विशेष म्हणजे कोल्हापूर विमानतळासाठी आधीच 212 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असताना आता नव्याने आणखी 50 कोटी रुपयांची यामध्ये भर पडली आहे। त्यामुळे या प्रकल्पाला मोठा वेग मिळणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय। याबद्दलच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या निधीतून सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कोल्हापूर हुपरी मार्गाचं वळतीकरण केलं जाणार आहे। रस्त्याचं वळतीकरण म्हणजे सध्या वापरात असलेला मुख्य रस्ता बंद करून किंवा तो अयोग्य ठरल्यास वाहतूक पर्यायी मार्गावर वळवणे आणि याच कारणामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हा रस्ता मोठा अडसर सुद्धा ठरत होता असं म्हटलं जातंय। हा रस्ता वळवला गेल्यानंतर विस्तारीकरणासाठी आवश्यक जागा मोकळी होणार आहे आणि यासाठी भूसंपादन, नवीन रस्ता बांधकाम आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा प्रशासकीय खर्च या सर्वांसाठी मंजूर निधीचा वापर आता केला जाणार आहे। या सर्व प्रक्रियेमुळे विमानतळ विस्तारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणार असून भविष्यातील मोठ्या विमानांच्या उड्डाणासाठी सुद्धा मजबूत पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत आणि याचा थेट फायदा केवळ कोल्हापूरलाच नाही तर पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड यांसारख्या पर्यटन स्थळांना सुद्धा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। परिणामी दक्षिण महाराष्ट्रातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की मंजूर निधी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च केला जावा आणि त्याबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणं सुद्धा बंधनकारक असेल। यामुळे प्रशासनावर वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव सुद्धा आता वाढलेला आहे। आता या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग आपण समजून घेऊया। तर कोल्हापूर विमानतळावरील सध्याची 1370 मीटर लांबीची धावपट्टी वाढवून ती थेट 2300 मीटर पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या विस्तारासाठी अतिरिक्त 67 एकर जमिनीची आवश्यकता होती। जिल्हा प्रशासनाने जवळपास 3 वर्षांच्या प्रयत्नानंतर ही जमीन संपादित केली आहे आणि याचबरोबर 20 जानेवारी 2025 रोजी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यामध्ये देण्याचं सुद्धा नियोजन होतं। मात्र विस्तारित क्षेत्रातून जाणारा कोल्हापूर हुपरी रस्ता हा मोठा अडथळा ठरत होता आणि जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जमीन ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने सुद्धा नकार दिला होता। पण आता नव्याने मंजूर झालेल्या निधीमुळे हा प्रश्न सुटण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। त्यामुळे धावपट्टी 2300 मीटर पर्यंत वाढवल्यानंतर मोठ्या आकाराची विमानं सुद्धा कोल्हापूर विमानतळावर सहज उतरू शकणार आहेत आणि यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क सुद्धा आता प्रस्थापित केला जाणार आहे। इतकंच नाही तर भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सुद्धा दारं खुली होणार असल्याचं म्हटलं गेलंय। आता आपण एकदा कोल्हापूर विमानतळाबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबद्दल थोडक्यात धावता आढावा घेऊया। तर ती तारीख होती 5 मे 1940, म्हणजे या दिवशी कोल्हापुरातून पहिल्या विमानाने टेक ऑफ केलं होतं। राजश्री छत्रपती शाहूंच्या लोकोपयोगी कार्याचा वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दूरदृष्टी आधुनिक कोल्हापूरचा पाया रचला आणि दळणवळणातील अत्याधुनिक अशी विमान सेवा त्यांनी सुरू करून कोल्हापूरला जगाशी जोडलं होतं। दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर बेळगाव रस्त्यावर उजळाईच्या माळावर, ज्याला उदासी बुवाचा माळ असं सुद्धा म्हटलं जातं, तर इथून विमानतळ सुरू केलं आणि जो काळ साधारण 1930 ते 35 चा असेल। यासाठी 170 एकर जमीन सुद्धा दिली होती आणि पुढे 5 जानेवारी 1939 रोजी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं आणि यानंतर स्वतः राजाराम महाराजांनी विमानतळावरून फेरफटका सुद्धा मारला होता। पुढे त्यांच्याच उपस्थितीमध्ये 5 मे 1940 रोजी पहिल्या विमानानं टेक ऑफ केलं होतं। त्यावेळी कोल्हापूर मुंबई विमानाचं प्रवासाचं भाडं हे त्या काळामध्ये 32 रुपये, कोल्हापूर पुणे प्रवासाचं भाडं हे 20 रुपये, तर कोल्हापूर मुंबई या परतीच्या प्रवासाचं भाडं 58 रुपये होतं आणि तेव्हा सोमवार, बुधवार आणि शनिवार असे आठवड्यातून 3 दिवसच हे विमान कोल्हापुरातून मुंबईला जात होतं।
कालांतराने कोल्हापूर विमानतळासाठी छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी इतिहासप्रेमींच्या वतीनं अनेक वर्ष आंदोलन व पाठपुरावा सुद्धा करण्यात आलाय। पण उशिरा का होईना या मागणीला अखेर यश आलं आणि शेवटी 2018 साल उजाडलं आणि कोल्हापूर विमानतळाचं छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असं नामांकन झालं। पण जेव्हापासून हे विमानतळ सुरू झालं होतं तेव्हापासून अनेक वर्ष या विमानतळाच्या अवतीभोवती फार कमी लोक होती। ज्या उजळाईवाडीच्या माळावर चिटपाखरू सुद्धा फिरत नव्हतं त्याच उजळाईवाडीमध्ये इथे असलेल्या कोल्हापूर विमानतळावरून गेल्या काही वर्षांमध्ये मात्र लाखो प्रवाशांनी प्रवास केल्याचा आकडा समोर आलाय आणि हळूहळू काही वर्षांपूर्वी छोटे विमानतळ म्हणून गणल्या जात असलेल्या या विमानतळाची कनेक्टिव्हिटी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे देशातील प्रमुख विमानतळामध्ये कोल्हापूर विमानतळ आता गणलं जात आहे आणि आजच्या घडीला या विमानतळावरून मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांकडे नियमित उड्डाणं सुद्धा सुरू आहेत, तर काही मार्गांवर हंगामी किंवा मागणीनुसार तिरुपती आणि नागपूरकडे काही उड्डाणं सुद्धा सुरू केली जातात। त्यामुळे धार्मिक पर्यटन आणि इतर प्रवासासाठी सुद्धा कोल्हापूरकरांना सोयीस्कर असा पर्याय उपलब्ध झालाय। शिवाय आता शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांसाठी विविध आधुनिक सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा अनुभव अधिकच सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी असा सुद्धा होतोय। विमानतळावर प्रशस्त आणि स्वच्छ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे। प्रवाशांसाठी आरामदायी प्रतीक्षालयाची सुविधा देखील करण्यात आली आहे। त्याचबरोबर डिजिटल डिस्प्ले बोर्डद्वारे उड्डाणांची अद्ययावत माहिती सुद्धा दिली जाते आणि त्यामुळे प्रवाशांना वेळेची अचूक माहिती मिळते। शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा कडक उपाययोजना इथे करण्यात आल्या असून आधुनिक स्कॅनिंग यंत्रणा आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी सुद्धा इथे तैनात आहेत। त्याचबरोबर विमानतळ परिसरामध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा सुद्धा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक सुलभतेसाठी विमानतळाबाहेर पार्किंगची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली असून टॅक्सी आणि खासगी वाहनांसाठी सहज प्रवेश सुद्धा मिळतोय। प्रवाशांच्या सोयीसाठी लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आणि आवश्यक सेवा सुद्धा केंद्र इथे उभारण्यात आली आहे। एकूणच काय तर विमानतळासाठी दिलेला कोट्यावधींचा निधी प्रकल्प आता केवळ विमानतळ विस्ताराचा नाही तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या विकासालाच नवी दिशा देणारा सुद्धा ठरणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे या प्रकल्पाच्या वेळेत आणि दर्जेदार पूर्णत्वाकडे, कारण येत्या काही वर्षांमध्ये कोल्हापूर आंतरराष्ट्रीय नकाशावर सुद्धा ठळकपणे झळकण्याची हीच मोठी संधी आता ठरू शकणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।